आणि अशा पद्धतीने त्यांच्या अभ्यासक्रमासाठी ते आपल्या ह्याची पैशांची तरतूद करू शकतात. नक्कीच. मी पुन्हा विनय सरांकडे वळते. तुम्ही माझी विद्यार्थी ही संकल्पना तुमच्याकडे नाहीये असं तुम्ही म्हणत होता, तर का नाहीये नेमकी आणि काय त्यामागचा उद्देश आहे तुमचा? जसं आपण म्हणत होतो की इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक तुम्ही सर्टिफिकेट घेऊन इंडस्ट्रीमध्ये जाता, त्यानंतर तुम्ही कुठलं प्रोफेशनल काम करता. आज इन्कम टॅक्स म्हणा, सर्व्हिस टॅक्स म्हणा, अकाउंटन्सी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये जे फायलिंग ऑफ फॉर्म्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या की प्रत्येक गोष्टीमध्ये वेगाने बदल होत आहे, तर जे पुस्तकी ज्ञान आहे ते जर आपण तिथं अप्लाय करायला गेलो तर फारच कठीण होईल. आणि म्हणून कंटिन्युअस डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो ती असायलाच पाहिजे. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे अकॅडमीसाठी की जे विद्यार्थी इथून गेलेले आहेत ते नंतर सुद्धा आम्हाला कन्सल्टेशनसाठी विचारतात किंवा नंतर सुद्धा आमच्याकडे येतात. त्यामुळे जनरली सगळ्यांचंच मत असं आहे इकडे की माझी विद्यार्थी असं नाहीच, सगळे विद्यार्थीच आहेत आणि आजीवन आपण काही ना काही शिकत राहायचंय. आणि म्हणून ही कन्सेप्ट आपण म्हणतो की माझी विद्यार्थी हे नाहीच आहे इकडे, आणि सगळी मुलं एकत्र असतात, विद्यार्थी नेहमीच एकत्र येतात. नक्कीच. मला वाटतं दोघांशी अजून चर्चा करायची, मात्र पुन्हा एकदा विश्रांती सर मी तुमच्याकडे येते. ऑप्टोमेट्रीमध्ये जर का करिअर करायचं असेल तर यामध्ये सुद्धा काही स्पेशल ट्रेनिंग घेता येतं? हो, ऑप्टोमेट्री म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर तपासणं एवढंच आता राहिलेलं नाहीये. तर त्याच्यात पदव्युत्तर अनेक प्रकारे ट्रेनिंग घेता येतं. स्पेशली कॉन्टॅक्ट लेन्स फिटिंग आहे, आर्टिफिशियल आय मेकिंग आहे, त्याच्यानंतर विजन थेरपी, लहान मुलांचा जो तिरळेपणा असतो त्याचे एक्सरसाइजेस म्हणजे ऑर्थोप्टिक्स एक्सरसाइजेस, ह्याच्यात स्पेशल ट्रेनिंग घेता येतं. आणि अशा प्रकारे प्रावीण्य संपादन केलेल्या ऑप्टोमेट्रिस्टना देशातच नाही तर परदेशातही भरपूर संधी आहेत की ज्याच्यामध्ये ते आपलं करिअर पुढे नेऊ शकतात. मी विनय सरांकडे जाते की सिद्धार्थ अकॅडमीच्या शाखा कुठे कुठे आहेत त्याबद्दल एकदा प्रेक्षकांना सुद्धा कळू दे. सध्या आपण मुंबईमध्ये दादर मध्ये आहोत, आपण ठाण्यामध्ये आपलं हेड ऑफिस आहे, वाशी आहे आणि डोंबिवली आहे. आणि आता असा मानस आहे आमचा की महाराष्ट्रामध्ये जसं जळगाव आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, अशा काही ठिकाणी आपण मुलांना मदत करण्यासाठी आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. अकॅडमीचे पुढचे उपक्रम काय आहेत त्याबाबत थोडक्यात? जसं आता मी म्हटलं तसं की या 4 ब्रांचेस आहेत. बऱ्याचशा मुलांचे आम्हाला फोन येत असतात की आम्हाला येऊ शकत नाही इथे किंवा जागा नसतात अनेक वेळेस. तर अशा वेळेस आम्हाला असं वाटतं की तिथेही जावं आपण आणि त्यांच्याकडे पोहोचावं. आणि ही गोष्ट मुंबई पुण्याकडे जेवढी कॉमन आहे तेवढी आपल्या इंटेरियर महाराष्ट्रामध्ये नाही कॉमन. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकडे त्याचा प्रसार व्हावा. तर ह्या उद्देशाने आधी महाराष्ट्र आणि मग आम्ही भारतभर आमच्या शाखा नक्कीच. मला सरांना सुद्धा विचारायचंय, बाविकर इन्स्टिट्यूटचे पुढचे उपक्रम काय आहेत, पुढचे प्लॅन काय आहेत, प्रोजेक्ट काय आहेत पुढचे? बाविकर इन्स्टिट्यूट हे म्हणजे आय सर्जरी आणि आय क्लिनिक मध्ये ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही एक अग्रगण्य मानलं जातं. आम्ही एक क्वालिटी अश्युरन्सच्या दृष्टीने NABH अक्रेडिटेशन घेतलेलं आहे आणि पूर्ण आशिया खंडातलं पहिलं लेझर आणि कॅटरॅक्ट ऑपरेशन करण्याचं मशीन हे तिथे इन्स्टॉल करण्यात आलंय. अशाच प्रकारे अधिकाधिक सोयी आणि शैक्षणिक तसेच क्लिनिकल दृष्टीने पेशंट आणि इतर विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून देत राहणार आणि त्याच प्रकारे पुढे डेव्हलपमेंट करत राहू, हेच आमचे उद्दिष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारते रजनीश सर की ऑप्टोमेट्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना खरंच करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना अगदी थोडक्यात, आपण इतक्या वेळ चर्चा केली त्याचं अगदी थोडक्यात मार्गदर्शन काय कराल विद्यार्थ्यांना? ऑप्टोमेट्री हे एक म्हणजे जसं म्हणतात ना, एक एक्साइटिंग ब्रांच आहे. आज त्याच्यामध्ये रोज नवीन डेव्हलपमेंट होत आहे आणि जर कोणाला पेशंट केअर मध्ये खरंच इंटरेस्ट असेल, म्हणजे रुग्णसेवेमध्ये इंटरेस्ट असेल, बऱ्याच लोकांना असं वाटतं की डॉक्टर होता नाही आलं तर आपण काही करू शकत नाही, तर ऍटलिस्ट म्हणजे नेत्र चिकित्सेमध्ये ऑप्टोमेट्री हे खरंच नवीन दालन आहे ज्याच्यामध्ये ते भरपूर काही करून दाखवू शकतात. नक्कीच. तुम्ही दोघंही इथे आलात आणि दोन्ही विषयावर इतकी चांगली चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.